आपल्या आई गावाला जात असताना आपला सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक ती करून जाते. सकाळी स्वयंपाक गरम असल्यामुळे तो संपून जातो, पण संध्याकाळी तोच स्वयंपाक खावासा वाटत नाही. मग संध्याकाळी काहीतरी गरमागरम आपल्याला करून खावंसं वाटतं. मग चपाती किंवा भाकरीसोबत अशा प्रकारे जर ऑमलेट तुम्ही बनवून खाल्लं किंवा नुसतंच ऑमलेट जरी खाल्लं तरी तुमच्या पोटभरणीचा असा पदार्थ होतो. नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण झटपट ऑमलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे ऑमलेट अगदी कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत. इथे 3 अंडी घेतलेली आहेत. तुम्ही देशी अंडी, गावरान अंडी किंवा अशा प्रकारे अंडी मिळतात ती घेतली तर चालतील. 1 कांदा बारीक चिरून, साधारण 4 मिरच्या बारीक चिरून, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, मोठा होता म्हणून. छोटा असेल तर 1 टोमॅटो बारीक चिरून आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घ्यायची आहे. आता याच्यामध्ये गाजर जर तुम्हाला खिसून घालायचं असेल तर घालू शकता. 2-3 चमचे जरी गाजर घातलं तरीही ऑमलेट छान लागतं. आता ही अंडी आपण फोडून घेणार आहोत. आपण इथे 3 अंड्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला 4 ते 5 अंडी वापरायची असेल तरी वापरू शकता. फक्त ह्याच्यामध्ये आपण एकच ऑमलेट करणार आहोत, त्याचे तुम्हाला 2 ऑमलेट करावे लागतील. अशा प्रकारे 3ही अंडी आपण फोडून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत. आता टोमॅटो आपण घेतलेला आहे तो आपण घातलेला आहे. याच्यामध्ये जास्त थोडीशी आपण भाज्यांची क्वांटिटी वापरत आहोत. कांदा देखील आपण 1 पूर्ण घातलेला आहे. मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायच्या आहेत, हिरव्या मिरच्या. आणि इथे हळद आणि मीठ घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे आपण सर्व साहित्य घातलेलं आहे. आता आपण हे छान फेटून घेणार आहोत. कोथिंबीर थोडीशी ठेवलेली आहे, नंतर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आता हे छान फेटून घेऊयात. सर्व हे मिक्स झालं पाहिजे, छान फेटलं गेलं पाहिजे, तरच आपलं ऑमलेट खूप छान होणार आहे. तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ऐवजी इथं लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी देखील वापरू शकता. तुम्हाला मिरे पूड वापरायची असेल ती देखील वापरू शकता. गरम मसाला वापरू शकता. आवडीप्रमाणे हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं एकदम साध्या पद्धतीने ऑमलेट करणार आहे. आता एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे. छान हाय फ्लेमवरती गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आपण एवढ्या तेलाचा वापर करणार नाही आहोत. हे स्प्रेड करून घ्यायचं आहे तव्यामध्ये आणि नंतर ह्याच्यातलं तेल आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे तेल आपण या पॅनमधलं कमी केलेलं आहे, आपण पाहू शकता. आता आपला हा पॅन छान असा रेडी झालेला आहे. हा आपण नॉनस्टिकचा पॅन वापरणार आहोत. आता इथे आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे ते आपण घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर याचे 2 ऑमलेट केले तरी चालतील, पण इथे मी एकत्रच एकच मोठं ऑमलेट करणार आहे. अशा प्रकारे हे सर्व छान पसरून घ्यायचं आहे. गॅस हाय फ्लेमवरती आहे आणि साधारण आपण आता हे सर्व बॅटर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम हीटवरती करणार आहोत. मीडियम हीटवरती करून तुम्हाला जर याच्यावरती झाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण अशाच प्रकारे आपण ऑमलेट करणार आहोत. याच्यावरती झाकण नाही ठेवलं तरी चालेल. गॅसची फ्लेम मात्र लो टू मीडियम हीटवरती करायची आहे. मंद ते मध्यम आचेवरती छान आपलं हे ऑमलेट तयार करून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता ऑमलेट छान असं वरून त्याचा रंग बदललेला आहे आणि छान असं झालेलं आहे. ते खालून छान भाजलेलं आहे. हे ऑमलेट मोठं झालेलं आहे. तुम्हाला जर असं पलटता येत नसेल तर तुम्ही लहानच हे ऑमलेट केले तरी चालतात. अशा प्रकारे आपण पाहू शकता ऑमलेट पलटून घेतलेलं आहे. पलटताना थोडंसं तुटण्याची शक्यता असते. परत अशा प्रकारे हे प्रेस केलं की नंतर परत छान होतं ऑमलेट. अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्यायचं, छान होतं ऑमलेट. आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला बटरचा वापर करायचा असेल तर करू शकता. इथे तेलाचा वापर मी केलेला आहे. थोड्याच तेलामध्ये आपण छान असं हे ऑमलेट रेडी केलेलं आहे. अगदी 2-3 मिनिट एका साईडनी आणि 2-3 मिनिट दुसऱ्या साईडनी छान असं ऑमलेट भाजून घेतलेलं आहे. आणि आपण पाहू शकता मस्त असं ऑमलेट रेडी झालेलं आहे. अगदी छान भाजलेलं आहे. थोडंसं प्रेस करून आपण हे भाजून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. आपलं मस्त असं ऑमलेट तयार झालेलं आहे. बॅचलर मुलं असतील ती देखील आरामात करू शकतात. थोडीशी प्रॅक्टिस केली की हे लगेच पटकन जमून जातं. भाजीला काही नसेल, चपाती भाकरी काही करण्याची गरज नाही. नुसतं ऑमलेट केलं तरी परफेक्ट नाश्ता किंवा जेवणच होऊन जातं. डाएटसाठी जे जिम करतात मुलं त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट ब्रेकफास्ट आहे किंवा डिनर आहे.
अंड्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात, त्याच्यामुळे बरेच डायटिशियन अंडा खाण्यासाठी प्रेफरन्स देत असतात किंवा डाएटमध्ये त्याचा समावेश करत असतात. तर आजची ही अंड्याची रेसिपी किंवा अंड्याचं ऑमलेट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.